मुंबई ठाणे महापालिका महायुतीमध्येच लढण्याच्या आणाभाका घेऊन बरेच दिवस उलटले तरी महायुतीतला शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाचा पेच अद्यापही सुटला नाहीये। शिवसेना आणि भाजप जागा वाटपाच्या आकडेमोडीचा गुंता सोडवता आणखी अडकत चालल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। तर सोमवारी आता महायुतीचं जागा वाटप होऊ शकतं, त्या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाऊ शकते अशी देखील माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपासंदर्भात अनेक बैठका झालेल्या आहेत, चर्चा सुरू आहेत, मात्र अद्यापही जागा वाटपाचा पेच कायमच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच नेमका कुठल्या मुद्द्यांवरून झालेला आहे, कुठल्या जागांवर या ठिकाणी चर्चा सुरू आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नेमकं महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं अडलं कुठे असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून अनेक बैठका झालेल्या आहेत, जागा वाटपासंदर्भात चर्चा देखील झालेली आहे, मात्र अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटला नाहीये। तर मुंबईच्या जागा वाटपाच्या 4 फेऱ्या झाल्यात तरी देखील गुंता कायम आहे। भाजप 150 ते 160 जागा लढण्यावर ठाम आहे। शिवसेना 100 जागांवर अडून बसली आहे। भाजप 150, शिवसेना 75 हा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे। आता रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या खांद्यावर धुरा आहे भारतीय जनता पक्षाची। आणि शिवसेना आणि भाजपा हे जी युती आहे ती विचारांची युती आहे। बाळासाहेबांनी, अटलजींनी, अडवाणीजींनी केलेली युती आहे। आता हे NDA सरकार जे आहे ते महायुतीचं आहे। हे NDA गठबंधन आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुढे घेऊन मजबूतीने जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील या ज्या काही बैठका आहेत या युतीच्या होत आहेत आणि महायुतीने आम्ही लढणार आहोत, महायुतीने आम्ही जिंकणार आहोत। ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये येत्या 2 दिवसामध्ये युती होईल। युतीची घोषणा वरिष्ठ नेते करतील। त्या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बैठका आजही चालू आहेत आणि मला वाटतं त्या सकारात्मक बैठका चालू आहेत, म्हणून युती होणार एवढं मात्र निश्चित आहे। तर युती होणार हे निश्चित असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। चर्चा सुरू आहेत, काही जागांवरून तिढा कायम आहे, मात्र लवकरच तो तिढा सोडवला जाईल आणि जागा वाटपासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल असंही आता बोललं जात आहे। मुंबईच्या जागा वाटपाच्या 4 फेऱ्या झालेल्या तरी देखील गुंता कायम आहे। भाजप 150 ते 160 जागा लढण्यावर ठाम आहे। शिवसेना 100 जागांवर अडून बसली आहे। भाजप 150, शिवसेना 75 हा फॉर्म्युला अंतिम होऊ शकतो।